एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज तुम्हाला मी सांगणार आहे की मला नथचे क्लासेस कसे आले, मी तयारी कोणती केली, मटेरियल मी कसं दिलं, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण इथे आज बोलणार आहोत. तर सुरुवात मी करते आपल्या व्हिडिओला. तर नथचे क्लासेस मला कसे आले आणि कुठून आले. तर मला त्याआधी मी असं सांगेल की मी सुरुवातीला क्लासेसचा विचार नव्हता केलेला. तर मला एक दोन जणींनी असं विचारलं होतं की तुम्ही क्लासेस घेता का. तर असं झालं की माझ्याकडे मटेरियल ऑलरेडी होतं. मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी फक्त ठरवलं होतं की माझे 2,500 कसं रिटर्न होतील त्यासाठी मी एक क्लास घेतला होता. ऑफलाईन क्लास होता. बट मला यूट्यूबवरती बऱ्याच जणांनी विचारले, मॅम तुम्ही किती क्लास घेता का, क्लासची फी काय आहे, डिझाईन्स काय आहेत. तर मी विचार केला की हां, आपण क्लास का घेऊ शकत नाही, तर आपण क्लास घेऊ शकतो. मटेरियल जर आपल्याकडे अवेलेबल आहे, ॲटलिस्ट ते सेल होईल या दृष्टीने मी तो विचार केला होता की क्लास आपला होईल. तर मी क्लासची घेण्याआधी असं ठरवलं की आपण डिझाईन्स कोणत्या ठेवायच्या आहेत, किती डिझाईन्स, फी किती, आपण काय काय देऊ शकतो क्लासमध्ये, क्लास कसा घ्यायचा याचं नॉलेज मला नव्हतं, कारण मी स्वतः सेल्फ लर्नर आहे. सो मला याबद्दल काही माहीत नव्हते. सो मी असं ठरवलं की डिझाईन्स कोणतं. तर बेसिकमध्ये येतं की पारंपरिक नथ घ्यावी, त्यानंतर तारेची नथ घ्यावी. तर यामध्ये प्रेस आणि तारेची नथ अशा दोन्ही होतील. एडी स्टोन नथ देखील फिक्स आहे. नंतर मी ठरवलं की आपण अजून 2-3 नथी ॲड कराव्या, ज्याच्यामध्ये मी सूर्या नथ ॲड केली, पिकॉक नथ ॲड केली आणि मंगळसूत्र पेंडंट, असे एकूण टोटल 6 नथी आणि एक मंगळसूत्र पेंडंट असं मी ठरवलं. नंतर असं विचार आला की आपण फी किती ठरवायची. तर फी मी ठरवली 1100, कारण माझा उद्देश होता की आपण फी कमी ठेवायची. आपण एक तर सेल्फ लर्नर आहोत, त्याच्यामुळे आपण जास्त फी ठेवू शकत नाही. अनुभव नाही आपल्याला, किंवा नथ सेल झाल्या नव्हत्या जास्त, थोड्याफार झाल्या पण जास्त नव्हत्या झाल्या की मी डायरेक्ट मोठा क्लास ठेवेल वगैरे. आणि माझा ग्रुप क्लास नव्हता, सेपरेट क्लासेस, कारण मला एका आठवड्याला एक जण, नंतर दोन, नंतर असं झालं की एका दिवसाला 2-2 जणांचे मी क्लास घेतले, ते मी तुम्हाला सांगेनच इन डिटेल. तर ह्या दृष्टीने मी ठरवलं की फी आपण कमी ठेवायची. सो मी 1100 ऑनलाईन फी ठेवली आणि विथ मटेरियल क्लास ठेवला. डिझाईन्स ठरवल्या होत्या. त्यानंतर मटेरियल काय द्यायचं ह्याबद्दल मी सांगते. की मी काय ठरवलं की पक्कड ते इम्पॉर्टंट आहे, 18 गेज 22 गेज, मोतींच्या दोन्ही साईजेस, त्यानंतर कुंदन, क्रिस्टल्स, एडी स्टोनची पण डिझाईन्स मी ठरवल्या होत्या. सेम डिझाईन्स मी सगळ्या क्लासमध्ये घेतल्या. तुम्ही माझ्या इन्स्टा पेजवर बघा, मी त्याच्यावर सगळ्या डिटेल्स दिल्या आहेत की मला आउट ऑफ पुणे कुठून कुठून क्लासेस आले, याबद्दलचे सगळे डिटेल्स आहेत त्याच्यावरती. तर हे सगळं ठरवलं. क्लासच्या मटेरियलसाठी मी काय केलं हे सांगितलं तुम्हाला. सो मटेरियल देताना आपण असं पॅकेटमध्ये असं देऊ शकत नाही किंवा कुरिअर बॅगमध्ये. तुम्ही ठरवलं की आपण एक बॉक्स द्यावा. सो बॉक्समध्ये मी ठीक आहे मटेरियल पॅक केलं आपण. हे सगळं सिम्पल आहे प्रोसेस. पण आपण त्यामध्ये अजून व्हरायटी किंवा एक छान असं व्हेरिएशन वाटावं म्हणून काय करू शकतो. सो मी असं ठरवलं की आपण एक पॅम्पलेट तयार करावं, जे की आपल्या पोस्टचं आहे, ब्रॉशरचं आहे असं म्हणू शकतो आपण. सो मी ते तयार केलं. तर त्याच्यामध्ये मी असं लिहिलं की महाराष्ट्रीयन नथ, क्लास ऑर्गनाइज बाय पूजा नलावडे. त्यानंतर मी त्याच्या खाली इन्स्टा आय डी टाकलं, व्हॉट्सअप नंबर टाकला, यूट्यूब आय डी टाकली. सो अशा गोष्टी मी त्या पॅम्पलेटवर केल्या. मी ती कलर प्रिंट काढली होती झेरॉक्समधून, जे की एका पेजवर आपण 4 टाकू शकतो अशी. म्हणजे कसं एक छोटंसं होईल आणि आपल्या बॉक्समध्येही ते छान दिसेल. आणि याचा उद्देश हाच होता की आपण ज्यांना क्लाससाठी मटेरियल देतो त्यांना कळावं की हां, आपण ह्यांच्याकडे क्लास केला. बाय चान्स काय काय आणि आपण विसरू शकतो. सो मी ते दिलं होतं सुरुवातीला. मी हे कुरिअर केलं आहे आपल्या कुरिअर कंपनीकडून. काही वेळेस मला काही क्लासेस गावाकडनं देखील आलेले आहेत. तर मी त्यांच्याकडं कुरिअर सर्व्हिस नसल्यामुळे पोस्ट देखील मी केलं आहे. सो मी पोस्टवर जाऊन देखील हे कुरिअर केलेलं आहे. आले याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. तर क्लासेस आल्यावरती मला मेसेज आले की कोणत्या नथी, कोणत्या डिझाईन्स, मटेरियल, फी एक्सेट्रा सगळं विचारत होते. सो आपण स्टार्टिंगला असं टायपिंग करत असतो, सगळ्यांना प्रत्येकाला टायपिंग टायपिंग टायपिंग. सो थोडा वेळ जातो. मग मी असं ठरवलं की आपण एक पोस्ट ब्रोशर तयार करावं. सो मी खूप साऱ्या डिझाईन्स केल्या होत्या स्टार्टिंगला, ज्या की आपल्याला काही आयडिया नसती. आणि तुम्ही जर पाहिलं असेल की बरेच जण असे करतात, पोस्ट तयार करतात, जे की ऑलरेडी एक त्यांचा डायग्राम असतो, आपले ॲप असतात त्याच्यावरतून. बट मला असं वाटतं की थोडं आपण डिफरंट करावं, सगळं सेम सेम वाटेल वगैरे. सो माझा असा विचार झाला की आपण स्वतः पोस्ट तयार करावी. सो मी पिक्सआर्टमध्ये तयार केली पोस्ट. मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये की मी किती साऱ्या पोस्ट तयार केल्या होत्या. प्रत्येक म्हणाला वेगवेगळी वेगवेगळी असं करत करत मी काय ॲडिशन केले, व्हेरिएशन कसं काय ते दिले, हे सगळं मी तुम्हाला सांगते आता.
तर स्टार्टिंगला तर असं ठरवलं होतं की पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रीयन नथ किंवा ऑनलाईन नथ मेकिंग क्लासेस, ऑफलाईन नथ मेकिंग क्लासेस किंवा अदर गोष्टी म्हणजे आपल्या 6 पारंपरिक नथी, ट्रॅडिशनल नथ, 6 नथी, मंगळसूत्र, पेंडंट हे सगळं शिकवलं जाईल विथ मटेरियल. क्लास 1100 फी. पोस्टमध्ये तुम्हाला दिसेलच मी काय काय ब्रोशरमध्ये टाकलं आहे, सगळं दिसेल तुम्हाला आता. मी असं ठरवलं की आपण PDF नोट देखील देऊ शकतो, कारण PDF नोटनी कसं होतं थोडंसं आपलं इम्प्रेशन छान पडतं. सो हे सगळं इम्प्रेशनसाठी किंवा आपलं आपण किती छान काम करतो, क्लासेस घेतो यासाठी मी ते केलं होतं. आणि हे सगळं क्लास घेतले, सेपरेट क्लास आलेच म्हणावे. पेड पेड ॲडव्हर्टाइजमेंट मी केली नव्हती, त्याच्यामुळे मला क्लासेस जास्त आले नाहीत, कारण माझा विचार नव्हता क्लासेस घ्यायचा. मी फक्त स्वतःचं मटेरियल माझ्याकडे होते आणि काहींना शिकायची इच्छा होती. मला मेसेज आले होते, कमेंट्स तुम्ही वाचू शकता, कमेंट्समध्ये देखील मला ब्रदरने विचारलं होतं. सो त्या दृष्टीने मी एक 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 करत करत असं करत करत माझे जास्त क्लासेस हे आपोआप होत गेले. कुठलीही अशी माझी हे नव्हतं, प्लॅनिंग नव्हतं. सो हे होत गेले क्लासेस. तर ह्या गोष्टी आहेत. आणि मी क्लासेसमध्ये ब्रोशरमध्ये अजून काय काय लिहिलं तुम्हाला सांगते. तुम्ही पोस्टमध्ये आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर असं होतं की मी नथ क्लासेसमध्ये काही व्हिडिओ जे असतात ॲडिशनल, समजा नावाची नथ असेल तर नावाची नथ कशी आपण जाऊन करू शकतो, नाव लावू शकतो आय थिंक. तर ते देखील त्यासाठी मी व्हिडिओ असे म्हणजे व्हिडिओमध्ये 2 ते 4 मिनिटाचा होता, ज्याच्यामध्ये जे की ॲडिशनल गोष्टी आहेत त्याचा व्हिडिओ मी देत होते. PDF नोट आणि ई सर्टिफिकेट. सो ह्या सगळ्या गोष्टी मी देत होते. मी ऑनलाईन क्लासेस घेतले, तर हे मी व्हॉट्सअपवरती घेतले किंवा गुगल मीटवरती मी क्लासेस घेतले. सेपरेट क्लास होते. एका दिवसाला माझे सुरुवातीला 3 ते 4 तासात आम्ही 3 दिवस क्लास चालायचा आय गेस. सो 3 दिवसामध्ये क्लास हा व्हायचा. तर काही वेळेस असं झालं की बऱ्याच जणींनी सुट्टी घेत होते, असे गॅप्स व्हायचे क्लासेसमध्ये. सो मी असं ठरवलं की ॲटलिस्ट क्लास तरी कंप्लीट करा. 2 नथी तर 2 नथी क्लास कंप्लीट करा तुम्ही, नंतर सुट्टी घ्या. सो मी असे करत करत आमचे क्लासेस खूप झाले. खूप ॲडजस्टमेंट देखील मी केली. 10:30 ते आय थिंक 4 पर्यंत, काही वेळेस 10:30 ते 1 पर्यंत असे माझे क्लासेस व्हायचे. आणि त्याच्यानंतर बरेच वेळा असं झालं की काय काही 4 ते 5 महिने क्लासेस घेत म्हणजे त्यांची सुट्टी व्हायची त्यांना जॉबमुळे किंवा समथिंग कारण असं काहीतरी. तर मी असं म्हणायची की एक टाइम लिमिट द्यायची की हा एवढ्यापर्यंत क्लास घेणार, तर मी फी रिटर्न करायची. सो माझ्या जेवढ्या नथी राहिल्यात त्याची मी फी रिटर्न करायची, कारण मी असं नाही केलं की मी तुम्हाला व्हिडिओ देते आपला क्लास संपला, असं नाही, मी कधीच नाही केलं. तुम्ही विचारू शकता, म्हणजे बऱ्याच स्टुडंट्सना माहिती आहे की मी क्लास कंप्लीट एंड नथीपर्यंत घ्यायची. तर अशा पद्धतीने माझे क्लासेस कंप्लीट व्हायचे आणि मी माझं सगळं कामं आवरूनच क्लासेसला बसायचे. असं नाही की आपण काही काम ठेवून आपण क्लासेसमध्ये. माझ्या बऱ्याच स्टुडंट्सला देखील हे माहिती आहे की मी कामाला खूप इम्पॉर्टन्स देते, माझ्या घरातल्या कामांना. सो घरातलं काम झाल्यावरच मी हे करायची. सो असं खूप गोष्टी आहेत की आपण घरातलं काम करून देखील आपले क्लासेस किंवा आपली आवड, समथिंग आर्ट आपण करू शकतो. आणि इथे मी विदाऊट मटेरियल देखील क्लास घेतले आहेत, कारण काही जणी म्हणायचे की आमच्या इथे शॉप आहे सो आम्ही तिथून घेऊ शकतो. तर हा मी विदाऊट मटेरियल देखील क्लास घेतलेला आहे. सेम फीमध्ये क्लास घेतलेला आहे मी. 500 फी घेतलेली आहे विदाऊट मटेरियल. सो अशा पद्धतीने हे क्लास झाले आहेत. सर्टिफिकेटसाठी मी आपले जे ॲप आहेत ऑलरेडी सर्टिफिकेट ॲप्स, त्याच्यावरती जाऊन मी आधी पहिल्यांदा तर सर्च केले की कोणतं छान वाटेल आपल्याला नथीसाठी वगैरे. तर ते मी चॉईस केलं. त्याच्यानंतर आपण तिथं व्हेरिएशनमध्ये आपण असं टाकू शकतो की हा क्लास आहे, नाव टाकू शकतो, डेट टाकू शकतो, सिग्नेचर आणि खाली जी माहिती आहे तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतेच. मी क्लासमध्ये काय काय ठेवत होते, सॉरी सर्टिफिकेटमध्ये मी काय काय टाईप्स करायचे वगैरे ते तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते. जर तुम्हाला अजून एखादा व्हिडिओ हवा असेल तर लाईक आपली पोस्ट कशी तयार करायची की स्वतःहून आपण करू शकतो, सर्टिफिकेटची पोस्ट कशी करायची, तर ह्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगू शकते. तर अशा पद्धतीचे हे मी सर्टिफिकेट तयार करायचे. तर मी तुम्हाला आता इथे दाखवते की ऑनलाईन क्लासमध्ये मी क्लास कसा घेतला. तर क्लाससाठी मी कोणतंही स्टँड यूज केलं नव्हतं, किंवा आपण जर अधिक कमी इन्व्हेस्ट करून जर आपण इथे क्लासेस घेत असेल, एखादी गोष्ट जर करत असून, तर आधीच एवढा खर्च कशाला. सो मी क्लासेस तुम्ही बघा, मी असे डब्यावरती जस्ट आपली बुक ठेवून त्याच्यावर मोबाईल ठेवून क्लासेस घेतलेले आहेत. मी तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवते आता. सो असे माझे क्लासेस झालेले आहेत. आणि माझे क्लासेस हे मंडे टू सॅटर्डे वगैरे असायचे. काही वेळेस मी संडेला क्लास घ्यायची, कारण काहींना संडेला सुट्टी असायची यामुळे. सो संडेला देखील आपले क्लास झाले आहेत. सो मी टाईमनुसार क्लासेस घेतलेले आहेत, त्यांच्या ह्याच्यानुसार, टायमिंगनुसार. सो सेपरेट क्लासमध्ये देखील मी खूप साऱ्या
व्हरायटी दिलेल्या आहेत आणि प्लस आपण कंप्लीट केलेल्या आहेत. असं नाही की आपण सोडून दिलं की नाही तुम्ही नाही आला टाईमवर सो क्लास दॅट्स इट, एंड आपला क्लास, असं कधीच नाही केलं. तुम्ही माझ्या कुठल्याही स्टुडंट्सला विचारू शकता. ऑफलाईन क्लासेस मला हे फेसबुकवरून आलेले आहेत. 7 ते आय गेस 6 ते 7, 7 ते 8 असे माझे क्लासेस झाले आहेत. जे की 2 डेजमध्ये 1 डेजमध्ये मी घेतलेले आहेत. तेही तुम्हाला मी दाखवते. मी घरी क्लासेस कसे घेतले याबद्दल हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता क्लासेसमध्ये. मला आउट ऑफ पुणे कुठून क्लासेस आले ह्याबद्दल मी तुम्हाला सांगते. ऑफलाईन क्लासेस सगळे मला पुण्यामधून आले आहेत. 2 जणींचे क्लासेस आले जे की मला आत्ता रिसेंटली जानेवारीमध्ये आले होते. जे की त्या रायगडवरून आल्या होत्या. त्या क्लास ऑफलाईन क्लाससाठी आल्या होत्या. सो तो ऑफलाईन क्लाससाठी आल्या होत्या. सो तो झाला. तर मला क्लासेस हे रत्नागिरी, नाशिक, नांदेड, बीड, सोलापूर, सांगली, खोपोली, रायगड आणि मुंबई, तर मला अशा ठिकाणाहून ऑनलाईन क्लासेस आले होते. सेपरेट क्लास होते सगळे. अजून कोणाचं नाव राहिलं असेल तर सॉरी. आणि क्लासेस आपण असेही साधेही सिंपल घेऊ शकतो. आपण जस्ट आपलं आर्ट दाखवू शकतो व्हिडिओमध्ये. असं काही नाही की तुम्ही जास्त जाहिरात करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने मला नथ क्लासेस कसे आले तर यूट्यूबकडनंच आलेले आहेत. आणि क्लासचा फोकस नव्हता माझा, फक्त फोकस हा होता की आपल्याकडं मटेरियल आहे आणि आपल्याला कोणीतरी विचारते की क्लास घेणार का, तर हां, त्यांच्यासाठीच तेवढा थोडा विचार होता आणि तेवढ्यासाठीच मी तो क्लास करायची. बट असं करत करत झालं, नंतर मला क्लास येत गेले. त्याच्यानंतर मी जास्त जाहिरात केली. तुम्ही जर पाहिलं असेल तर मी 2 ते 3 महिन्यानंतर व्हिडिओ टाकले मटेरियलचे वगैरे, की काय काय दिलं वगैरे. आय थिंक यूट्यूबवर तो व्हिडिओ असेलही किंवा मी प्रायव्हेट केला असेल, आय डोंट नो, लक्षात नाही आहे माझ्या. सो ह्या गोष्टी झाल्या आहेत. तर